2 ते 3 दिवसापासून मला कमेंट्स येत आहेत, "ताई तुमचं रुटीन सांगा." तर अगदी सिंपल असं माझं रुटीन असते. तर सकाळचा वेळ आहे, यशिकाला स्कूलमध्ये जायचं असते, तर तिच्यासाठी मी टिफिन बनवलेला आहे. शेंगाची भाजी आणि पोळी, ह्या 2 ज्या पोळ्या दिसत आहेत तुम्हाला त्या आहेत माझ्यासाठी. मी 2 पोळ्या आणि भाजी जेवते. तर सगळ्यात पहिले हे आहे जिरा वॉटर. यशिका गेली की पहिले मी जिरा वॉटर घेऊन घेते आणि त्याच्यानंतर 1 घंटा मी झुंबा करते. नंतर नाश्ता करून घेते. तर आजच्या नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकता हा आहे पोळीचा चिवडा, यामध्ये भात राहिला होता तो सुद्धा मी टाकला होता. नाश्ता झाला माझा की त्याच्यानंतर मी 12 पर्यंत माझे बांधात कामं करते. आज मी तसंच फ्रीज साफ करत आहे कारण यशिकाने इथे रवा वगैरे सांडवलेला आहे, तर तो मी सगळा व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि तो झाला माझा की नंतर मी अंघोळ वगैरे करते आणि 12 वाजता जेवण करते. 1 वाजेपर्यंत माझं जेवण वगैरे झालं की नंतर मग मी माझे जे काही दुपारचे कामं असतात, व्हिडिओज वगैरे किंवा मग आणखीन राहिलेले छोटे-मोठे कामं ते कंप्लीट करते किंवा कधी-कधी मी झोपूनसुद्धा जाते. असं असते आणि संध्याकाळी नंतर मग स्वयंपाक करते आणि 8च्या पहिले जेवण करते. आता आज मी ना वाटाण्याचे ढोकळे बनवायचे आहेत मला, त्याच्यासाठी हे भिजत घालत आहे. तर 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ. याला आपल्याला 3 ते 4 तासपर्यंत भिजत घालायचं आणि याची पूर्ण रेसिपी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या. आता संध्याकाळच्या जेवणाचं झालं असं की सकाळी मी पोटभर पोळीचा चिवडा खाल्ला, त्याच्यामुळं सकाळच्या ज्या 2 पोळ्या आहेत त्या तशाच राहिल्या, तर त्या मी जेवण केल्या आणि यशिकाला 2 गरमागरम पराठे करून दिले. असा होता माझा दिवस आणि असं असते माझं पूर्ण दिवसभराचं